विक्रांत, और ये पूरा हवा में मारने की कोशिश, और ये बॉल सीमा रेखा के बाहर और 6 का इशारा बाय अंपायर, और ये 6 रन मिलेंगे 2 बॉल पे 7 रन। नेक्स्ट बॉल टू विक्रांत, और ये शॉट मारने की कोशिश, और सीधा शॉट खेला है और फील्डर मौजूद है वहां पे, लेकिन लेट फील्डिंग, और ये 4 का इशारा है अंपायर की तरफ से ही। 4 रन मिले। नाइस शॉट बाय विक्रांत। स्कोर हुआ 11। 4 बॉल 11। 5वां बॉल डालेंगे गिरीश, स्ट्राइक पे विक्रांत, और अगेन ये शॉट मारा है और यहाँ पे कोई फील्डर नहीं है, और ये सीधा बॉल कमेंट्री बॉक्स में, और 4 रन का इशारा अंपायर की तरफ से। स्कोर हुआ 15। 5 बॉल पे 15 का स्कोर हुआ। लास्ट बॉल है, फर्स्ट ओवर का लास्ट बॉल। स्कोर हुआ 15। स्ट्राइक पे विक्रांत, नॉन स्ट्राइक पे विशाल। लास्ट बॉल बाय गिरीश टू विक्रांत। अगेन ये शॉट मारना चाहते थे, लेकिन रन देने की कोशिश, लेकिन 1 रन मिला। 22 का है, सिंगल रन मिलेगा। 1 ओवर की समाप्ति पे स्कोर है 16। 16 स्कोर है। सेकंड ओवर फॉर द ऑरेंज आर्मी। सेकंड ओवर लेके आए स्वप्निल। स्वप्निल कप से ऑरेंज आर्मी के लिए अपना सेकंड ओवर डालेंगे, और स्ट्राइक पे है विक्रांत, नॉन स्ट्राइकर पे है विशाल। चेक फील्डिंग में अरेंजमेंट, चेंजेस ला रहे हैं। फर्स्ट बॉल बाय स्वप्निल, और ये कट ओवर के पीछे चला गया सीधा, और बॉल गया 5 रन, 2 रन, सॉरी सॉरी, 2 रन, 2 रन। टोटल स्कोर 18 रन, 18 रन का स्कोर हुआ है। दूसरा बॉल दूसरे ओवर का, और ये फुल टॉच पे 6 मारा है, बॉल सीधा सीमा रेखा के बाहर। स्लाइड ऑब्जेक्शन बाय द बॉल बैट्समैन। पंचांचा निर्णय अंतिम राहील। 6 रन का इशारा अंपायर की तरफ से। स्कोर हुआ 24। दूसरा ओवर 2 बॉल हुआ है, स्कोर हुआ 24। दूसरा बॉल डालो स्वप्निल, ये तीसरा बॉल टू विक्रांत, अगेन हिट किया है, 6 का इशारा अंपायर की तरफ से। सुंदर अशी फलंदाजी विक्रांत यांची, काहीशी मागच्या वर्षीची आठवण विक्रांत यांची। मागच्या वर्षी सुद्धा 4 बॉल्स 4 6 मारलेले विक्रांत यांनी। अविस्मरणीय अशी खेळी, पॉवर हिटर आहेत विक्रांत, याची नोंद घ्यावी ऑरेंज आर्मी आणि त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी ठेवावी। स्वप्नील यांचा डेब्यू आहे CPL मध्ये। सुंदर अशी गोलंदाजी फर्स्ट मॅचला केलेली स्वप्नील यांनी, या मॅचला कुठेतरी त्यांना यश मिळत नाहीये। पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा इशारा अंपायर यांचा।
कुठेतरी प्रेशरमध्ये आलेले दिसत आहेत स्वप्नील. कदाचित पहिले जे 2 6 मारले त्याच्यामुळे त्यांची लाईन थोडीशी चुकत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न, आउटचा इशारा, बट अंपायरचा डिसिजन नॉट आउट. कुठेतरी डिस्ट्रॅक्ट करायला कदाचित आधीचा बॉल वाईट टाकला होता, कुठेतरी लय तोडायची होती त्यांना विक्रांत याची, आणि त्यात त्यांना यश सुद्धा आलेले दिसते. पुन्हा एकदा हवेत बॉल, उंच उंच असा बॉल षटकाराच्या दिशेने जाताना, आणि हा षटकार विक्रांत यांचे पॉवर हिट, मॅक्झिमम सिक्सेस ऑफ CPL 2025. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विक्रांत यांच्यासाठी. सुंदर अशी खेळी विक्रांत यांची. या ओव्हरमध्ये 3 6 मारलेले आहेत विक्रांत यांनी. कुठेतरी आपल्या बॉलिंगवर काम करण्याची आवश्यकता स्वप्नील यांना. कुठेही बॉल टाका, लेफ्टला टाका, राईटला टाका, विक्रांत यांच्या बॅटीला बॉल लागला की तो जातो पार. कन्सर्टो पिच डॉमिनेटर्स विक्रांत बनोटे, स्टार बॅट्समन, A ग्रेड प्लेयर विक्रांत बनोटे ऑन स्ट्राइक. लास्ट बॉल या ओव्हरचा. लेफ्ट साइडला फिरवलेला आहे चौकाराच्या दिशेने. फिल्डर आहे तिकडे, सुंदर असे क्षेत्ररक्षण फिल्डर यांच्याकडून. 1 रन घेऊन विक्रांतने आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. 38 रन 3 ओव्हरच्या शेवटी स्कोर आहे 38. मोठा असा स्कोर करण्यात यश आलेले आहे कन्सर्टो पिच डॉमिनेटर्स यांना. सुंदर अशी खेळी करत आहेत विक्रांत, स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. कुठेतरी पुन्हा एकदा मागच्या ओव्हरसारखे षटकार मारून एक उंच असा स्कोर करण्याचा प्रयत्न विक्रांत यांचा. पुढील ओव्हर बॉलर गिरीश ताबे यांची दुसरे ओव्हर. सत्येंद्र गंगवार यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आहे गिरीश ताबे यांनी जर विकेट घेतली तर. पुन्हा एकदा लेफ्ट साइडला फिरवलेला आहे आणि चौकाराच्या दिशेने चेंडू, पण फिल्डर असल्यामुळे केवळ 2 धाव घेण्यात यश. कुठेतरी स्कोरला थांबवण्याची आवश्यकता आहे ऑरेंज आर्मी यांना. कुठेतरी चांगली बॉलिंग करून विकेटची आवश्यकता आहे. 40 धावा झालेल्या आहेत 3 ओव्हर 2 बॉल. 3 ओव्हर 2 ओव्हर 1 बॉल 2 ओव्हर 1 बॉल 40 धावा. ऑलमोस्ट 20चा रन रेटने कन्सर्टो पिच डॉमिनेटर्स खेळत आहेत. पाणी, वॉटर ब्रेक. काय झालं? शूज, नाईकीचे शूज शेवटी खराब झालेलेच आहेत. सांगितलं होतं शूज सांभाळा, 80,000चे शूज होते ते. गिरीश, तुम्ही नंतर रिइम्बर्समेंटसाठी अप्लाय करू शकतात. कन्सर्टो मॅनेजमेंट नक्कीच याची नोंद घेईल. म्हणजे एक काय होता CPLचा, जेव्हा शूज खराब झाल्यावर लोक विदाऊट चप्पल खेळायचे, पण गिरीश यांनी एक्स्ट्रा पेअर ऑफ शूज ठेवलेले आहेत. एक युनिक असं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता गिरीशकडे, ब्लॅक अँड व्हाईट. लकी चार्म त्यांचा म्हणू शकता गिरीश यांचा. या कॉम्बिनेशनने कदाचित विकेट घेण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. पुन्हा एकदा फिरवलेला आहे आणि हा चौकार, गचा असे क्षेत्ररक्षण. कुठेतरी आपली स्ट्रॅटेजी चेंज करण्याची आवश्यकता आहे ऑरेंज आर्मी यांना. कुठल्याही प्रकारचे बॉल चालत नाहीये. शूज सुद्धा बदलून बघितलेले आहेत ऑरेंज आर्मीने, पण शूज बदलून सुद्धा काही फायदा झालेला नाहीये. विक्रांत यांच्या समोर शूज बदला, टी शर्ट बदला, काही फरक पडणार नाहीये. फुल टॉस बॉल यॉर्करला, सुंदर असा थ्रो, आउटचा अपील आणि हा आउट. सुंदर असा थ्रो गिरीश यांचा, एकदम निशाण्यावर रन आउट घेतलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी, तेवढेच सुंदर क्षेत्ररक्षण दाखवत गिरीश यांना विकेट घेण्यात यश आलेलं आहे. पहिला गडी बाद झालेला आहे
कन्सर्टो पीच डॉमिनेटर्स यांचा बूट चेंज केल्याचा कुठेतरी फायदा दिसतो आहे गिरीश यांना. बूट चेंज केल्याने त्यांचा थ्रो एकदम निशाण्यावर लागलेला आहे. सुंदर अशी खेळी केली आहे विक्रांत यांनी. 3 ते 4 सिक्स मारलेत. आपल्या टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या फलंदाजीसाठी. सुंदर असे प्रदर्शन दाखवले विक्रांत यांनी. वैयक्तिक स्कोर होता विक्रांत यांचा 39 रन. सुंदर अशी खेळी, जोरदार टाळ्या विक्रांत बनोटे यांच्यासाठी. टोटल स्कोर आहे 44 रन. टोटल स्कोर 44 रन्स. पुढील चेंडू गिरीश यांचा. ऑफ साइडला फिरवण्याचा प्रयत्न. वेद यांची बॅटिंग. नॉन स्ट्राईकला वेद, स्ट्राईकला विशाल उतेकर. विशाल उतेकर तसे टेक्निकल प्लेयर आहेत, त्यांच्या टेक्निकसाठी ते ओळखले जातात. आणि उंच असा उडवलाय गिरीश यांना. कॅचचा प्रयत्न पट मिसफिल्ड होत चौकार गेलेला आहे. थोडीशी कठीण अशी कॅच होती, त्यात उन्हाची तीव्रता जास्त आहे त्यामुळे प्लेयर्सला थोडासा त्रास होत आहे कॅच आणि उन्हात वरती हवेत बॉल बघताना. काही हरकत नाही, सुंदर प्रयत्न होता गिरीश यांचा. सुंदर अशी खेळी विशाल उतेकर यांची. आपल्या टेक्निकल प्ले साठी ओळखले जातात विशाल उतेकर. मोठे शॉट्स कमी पण गॅप्स मध्ये जास्त मारतात. पुढील चेंडू सुंदर असा फ्लिक केलेला आहे ऑफ साइडच्या दिशेने. चौकाराच्या दिशेने चेंडू जात आहे आणि हा चौकार मारलेला आहे विशाल उतेकर यांचा. अतिशय टेक्निकने आणि लॉजिकली खेळत आहेत. प्लेयर्स बघून पोझिशन मध्ये खेळत आहेत. अशाच कुठेतरी खेळाची आवश्यकता होती पीच डॉमिनेटर्स यांना. कुठेसे प्रेशर वाढत चालले ऑरेंज आर्मीवर. स्कोर आहे 52 रन. 52 रन्स. 3 ओव्हर 52 रन. उत्कृष्ट अशी खेळी करण्यात यश आले. सुंदर असा स्कोर केला आहे. 3 ओव्हरमध्ये 52 रन. तेवढ्याच अडचणीत वाढ होत चाललेली आहे ऑरेंज आर्मी यांच्यासाठी. एक मॅजिक स्पेलची आवश्यकता आहे. एक सलग टाईट ओव्हर, मेडन ओव्हर किंवा विकेटची आवश्यकता आहे कुठेतरी प्रेशर वाढवण्यासाठी. चंद्रकांत मात्रे वेटरन असे खेळाडू. चंद्रकांत मात्रे यांना विनंती आहे की त्यांनी 2 शब्द बोलावे. चंद्रकांत मात्रे इग्नोर न करता इकडे स्टेज जवळ यावे. दोन्ही टीमला विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करावा. आपल्याला वेळेचे बंधन आहे याची नोंद घ्यावी. तुमचा डिले पेनल्टीमध्ये कन्वर्ट होऊ शकतो याची नोंद घ्यावी. तेव्हा कृपया डिले करू नये. अजून 3 मॅच आपल्याला खेळायचे आहेत तेव्हा लवकरात लवकर सामना चालू करावा. 2 ओव्हरच्या मध्ये कमीत कमी वेळ घ्यावा अशी विनंती आहे दोन्ही संघांना. ज्ञानेश्वर पाटील 4थी ओव्हर आपल्या संघासाठी घेऊन येतात. ज्ञानेश्वर पाटील अकाउंट्स टीमचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर पाटील आपल्या गोलंदाजीसाठी खूप वर्ष ओळखले जात आहेत. गुड लेंथवर बॉलिंग करतात. 1 बाउन्स बॉल लेफ्ट साइडला फिरवलेला आहे आणि हा चौकार. कुठेतरी स्पीड कमी पडलेली आहे. कुठेतरी गतीची आवश्यकता ज्ञानेश्वर पाटील यांना. वेद यांचे सुंदर असे प्रदर्शन. लेफ्ट साइडला फिरवलेला आहे बॉल. यूट्यूबवर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. प्रेक्षक यूट्यूब चॅनल ह्याच्यावर लाईव्ह आपली CPL 2025. दुसरा बॉल ज्ञानेश्वर पाटील. पुन्हा एकदा मागच्या साईडला बॉल फिरवलेला आहे. चौकाराच्या दिशेने प्लेयर पळत आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण. केवळ 1 रन घेण्यात यश. पुन्हा एकदा विशाल उतेकर ऑन स्ट्राईक. 57 रन. 2 बॉल 57 रन. 3 ओव्हर 2 बॉल 57 रन. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत ज्ञानेश्वर. टॉस बॉलला 6 मारण्याचा प्रयत्न विशाल उतेकर यांचा. हवेत चेंडू आणि हा सिक्सर. उत्कृष्ट असा शॉट लेफ्ट साइडला. थोडासा बॉल 6च्या लाईनीच्या जवळ असा बॉल होता हा.
पॉवर थोडीशी कमी होती पण त्यांना 6 मध्ये कन्वर्ट करण्यात यश आलेले आहे. विशाल उतेकर सुंदर अशी खेळी. ज्ञानेश्वर पाटील थोडीशी टेक्निकल गोलंदाजीची आवश्यकता, कुठेतरी गुड लेंथला बॉल टाकून थोडासा पेस मध्ये टाकण्यास यश येण्याची शक्यता. चौथा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा सेम शॉट, ऍक्शन रिप्ले बघितल्याची अनुभूती आणि हा सिक्सर. सेम बॉल सेम शॉट, लूप मध्ये फिरत आहे. ऍक्शन रिप्लेची आवश्यकताच नाहीये. 2 बॉल मध्ये 12 रन दिले, 2 षटकार. विशाल उतेकर षटकारांची हॅट्रिक करू शकतील की नाही? विशाल उतेकर यांनी षटकारांची हॅट्रिक केल्यास देवेन बोर्गे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक अनाऊन्स करण्यात आले आहे. विशाल उतेकर षटकारांची हॅट्रिक करावी, देवेन बोर्गे तुम्हाला 1000 रुपये ट्रान्सफर करतील. कुठेतरी विशाल उतेकर यांना बघून वैभव उतेकर यांची आठवण. बँगलोरवरून लाईव्ह मॅच बघत आहेत. मागच्या वर्षीचे सिरीज ऑफ दी मॅन ऑफ दी सिरीज वैभव उतेकर, विशाल उतेकर यांचे छोटे बंधू. पुन्हा एकदा बॉल, सुंदर अशी गोलंदाजीचा प्रयत्न होता पण वाईड बॉल. कुठेतरी लेंथ चुकत आहे. पहिल्या 2 षटकारांचं प्रेशर असू शकतं किंवा स्ट्रॅटेजी असू शकते लय तोडण्याची विशाल उतेकर यांची. ज्ञानेश्वर पाटील पुढील चेंडू, पुन्हा एकदा 6 मारण्याचा प्रयत्न होता बट कनेक्ट करू शकले नाही. चौकाराच्या दिशेने चेंडू जात आहे पण खेळाडू असल्यामुळे केवळ एक रन घेण्यात यश आलेले आहे. स्कोर आहे 71 रन. 71 रन, उत्तम असा स्कोर बोर्डवर स्कोर. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. फुलटॉस बॉल, हवेत बॉल, फिल्डर कॅच पकडू शकतील का? आणि 2 फिल्डर्सच्या मध्ये बॉल पडलेला आहे. कुठेतरी जज करण्यात थोडेसे कमी पडलेले आहेत फिल्डर्स ऑरेंज आर्मी यांचे. 2 रन घेण्यात यश आलेले आहे. कन्सर्टो डॉमिनेटर्स यांना उत्कृष्ट असं पार्टनरशिप दोन्ही फलंदाज करत आहेत. ही ओव्हर थोडीशी महागात पडलेली आहे. 21 रन आलेले आहेत या ओव्हरला. कुठेतरी याचा फटका ऑरेंज आर्मी यांना बसणार आहे. 4 ओव्हरची समाप्ती. स्कोर आहे 73 रन. 73 रन 4 ओव्हर. उत्कृष्ट असा स्कोर कन्सर्टो पिच डॉमिनेटर्सचा. बट तुम्ही लास्ट मॅच पाहिला असाल तर 84 रन्स केलेले कन्सर्टो पिच डॉमिनेटर्सने आणि त्यांना कन्सर्टो वेटरन 11ने तोडला होता. तर ह्याची नोंद घेऊन कुठेही भारावून न जाता टाईट बॉलिंग करण्याची आवश्यकता आहे. सुंदर अशी बॉलिंग. ऋषिकेश पाटील यांची सुंदर अशी बॉलिंग. आउटचा इशारा, प्रेशर बनवण्याचा प्रयत्न, सेफ बॉल. ऋषिकेश पाटील यांची एक आठवण अशी सांगण्यात येते की त्यांना एकेकाळी 6 बॉलमध्ये 5 सिक्स पडले होते. 6 बॉलमध्ये 5 सिक्स असा एक वेगळाच रेकॉर्ड ऋषिकेश पाटील यांनी केला होता. पुन्हा एकदा हवेत बॉल, कॅचचा प्रयत्न आणि हा आउट. सुंदर अशी गोलंदाजी ऋषिकेश पाटील यांची. एक विकेट मिळवून देण्यात यश आलेले आहे ऋषिकेश पाटील यांना. अशाच ओव्हरची आवश्यकता होती. थोडेसे प्रेशर वाढवण्याची आवश्यकता होती. सुंदर अशी खेळी. विशाल उतेकर यांची टेक्निकल प्ले केलेला त्यांनी. प्लेयर्स बघून खेळत होते पण काहीसा अंदाज चुकलेला आहे आणि कट लागून हवेत बॉल उडून आउट झालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी ऋषिकेश पाटील. पुढील बॅट्समन आकाश पिंपळे. आकाश पिंपळे दांडगा असा अनुभव. जेव्हा ते कतारला होते तेव्हा कतार 11 साठी खेळायचे पण त्यांचा इतका सुंदर होता की त्यांना इंडियाला परत पाठवले. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात. आपल्या 4 आणि 6 साठी ओळखले जातात आकाश पिंपळे. वाईड बॉल. ऋषिकेश पाटील घाबरलेले दिसत आहेत आकाश यांना, किंवा प्रयत्न करत असतील की थोडेसे वाईट टाकून त्यांना द्यावे आणि नंतर विकेट घ्यावी. आकाश पिंपळे ऑन स्ट्राइक. ऋषिकेश पाटील टू बॉल.
फुल टॉस बॉल फिरवण्याचा प्रयत्न, 2 धावांचा प्रयत्न घेतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन घेण्यात यश. नो बॉलचा इशारा अंपायरचा. पुढील चेंडू फ्री हिट असेल याची नोंद घ्यावी. आकाश पिंपळे फ्री हिटला सिक्सर मारण्याचा प्रयत्न असेल आकाश पिंपळे यांचा. ऋषिकेश पाटील थांबवू शकतील का आकाश पिंपळे यांना? कदाचित कुठेतरी पहिली विकेट भेटल्यानंतर त्यांची लेंथ आणि लय चुकलेली आहे. कदाचित ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये त्यांची बॉलिंग चुकीची पडते असे वाटते. पुढील चेंडू, सुंदर असा बॉल फिरवण्याचा प्रयत्न, कट लागून मागच्या साईडला बॉल गेलाय. खेळाडू हजर असल्यामुळे केवळ 1 रन घेण्यात. डॉट बॉल, 80 रन. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 80 रन झालेले आहेत. 4 ओव्हर 3 बॉल 80. चौथा चेंडू लेफ्ट साईडला सुंदर फिरवलेला आहे बॉल. 2 रनचा कॉल, दुसरा रन घेण्यात यश. 16 धाव घेतलेली आहे पण चौकार गेलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण ऑरेंज आर्मी यांच्याकडून होते तरी पण गचाळ रक्षण. 84 स्कोर, खूप मोठा असा स्कोर झालेला आहे. 84 रन. शेवटचे 2 चेंडू बाकी. सुंदर अशी गोलंदाजी, तेवढंच खराब असे यष्टीरक्षण. विकेट किपर फक्त बॉल बघत राहिले. डोळ्यांच्या बाजूने बॉल गेला पण हात काही हलवला नाही विकेट किपर. 2 रन घेण्यात यश. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आकाश पिंपळे यांच्या 100 कॅलरीज बर्न झालेले आहेत. मांडी घालून बसलेले आहेत आकाश पिंपळे. थोडीशी बिर्याणी कमी खाल्ली असतीस तर 3 रन घेतले असते आकाश. शेवटचा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, पटके खालतून बॉल, प्लेयर मौजूद. 2 रन घेण्यात यश आले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 ओव्हरची समाप्ती आणि स्कोर आहे 88 रन. CPL 2025 चा आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर 88 रन्स. ऑरेंज आर्मी यांना सुरुवातीपासूनच षटकार आणि चौकारांची आवश्यकता. कुठेतरी मोठे शॉट्स आणि स्ट्रॅटेजीने विकेट टिकवून खेळण्याची आवश्यकता ऑरेंज आर्मी यांना. पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सेकंड इनिंगला चालू करावे. लवकरात लवकर आपले बॅट्समन पाठवावे ऑरेंज आर्मीने आणि आपल्याला वेळेचे बंधन आहे याची नोंद घ्यावी. नेक्स्ट अनाउन्समेंट, Chava 11 versus Concert to Rising Stars. Next match, both captains please come for toss at commentary box. Captain of Chava 11 and Rising Stars, come for toss. Both captains of next match 7. Chava 11 versus Rising Stars. Srikant from Chava 11 and Prathamesh from Rising Stars, please come for toss. पुढील टॉस रायझिंग स्टार्स वर्सेस
छावा 11. पुढील टीमने टॉस उडवून घ्यावा आणि पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सेकंड इनिंग चालू करावी. कमिटीला विनंती आहे की टॉस उडवून घ्यावा पुढील टीम. कमिटी मेंबर्स, चला टॉस करूया आपण नेक्स्ट मॅचचा. बोथ द टीम कॅप्टन्स लवकर या आपण. विल हॅव टॉस इन द प्रेझेंटेशन बॉक्स. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम कॅप्टन सज्ज राहा. Concerto Rising Stars versus Chava 11. Toss. समाधान लवाटे 2 बिर्याणी खाऊन स्टेजकडे जाताना. दोन्ही बॅट्समन बॅटिंगसाठी उतरताना. टॉस उडव. रायझिंग स्टार्स कॉल साठी सांगतील. आणि हा टॉस रायझिंग स्टार टॉस जिंकलेले आहेत आणि त्यांनी बॅटिंग सिलेक्ट केलेली आहे. पुढील सामना रायझिंग स्टार्स वर्सेस छावा 11. रायझिंग स्टार्स विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. सगळे वेटरन स्टेजवर बसलेले आहेत सावलीचा आनंद घेताना. वेटरन 11. समाधान लवाते दुबईवरून आलेले आहेत. 4 बिर्याणी खाल्लेले आहेत. आणि हा पहिला चेंडू सिक्सरच्या दिशेने बॉल जाताना आणि हा सिक्सर. जोरदार असा शॉट. अमोल घोडे हुडे अमोल हुडे इज द बॅटर. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. ॲज अ अंपायर सिद्धेश राठोड आपल्याला पाहायला मिळतील. विनय शर्मा. थँक्यू सो मच रोशन कोहली बिंग अ पार्ट ऑफ दिस इव्हेंट. पंच म्हणून जो रोल जी भूमिका तुम्ही आम्हाला सहाय्यक म्हणून दिली. याही वेळेला इनसाइड आउट कलात्मक स्ट्रोक अँड इट्स क्लिअर द डिस्टन्स. We can clearly see it's a clean hit by the batsman Mr. Amol on a fire now. 11 रन फर्स्ट ओवर पे. तीसरा बॉल डाल रही है हेमंत और हल्का सा कट किया है. 1 रन लेने की कोशिश और 1 रन मिला. स्कोर हुआ 12 रन. 4 बॉल 12 रन. 3 बॉल 3-12. चौथा बॉल स्ट्राइक पे गिरीश और ये फुल करके शॉट मारना चाहते थे लेकिन कनेक्ट नहीं कर पाए. यहाँ पे डॉट बॉल. 4 बॉल हुए. 5वां बॉल डाल रहे हैं. स्ट्राइक पे है गिरीश. नॉन स्ट्राइक पे है अमोल. 5वां बॉल और ये शॉट 6 मारने की कोशिश और ये 4 का इशारा अंपायर की तरफ से. 5 चेंडूंचा खेळ झाला. आफ्टर 5 balls वी कॅन सी टोटल 16 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. चांगला ताकदीचा वापर बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. गिरीशची ही फलंदाजी. गिरीश गेट्स ऑफ द मार्क विथ 4. फायनल बॉल ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग. पॉवर प्ले P1 चं पहिलं षटक
बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हेमंत राईट ओव्हर द विकेट. खूप करायचं होतं बॉलला, पल्लू शॉट तर मी म्हणेन प्रयत्न झाला फलंदाजच्या माध्यमातून, आणि इथे अजून एक बॉल येईल डॉट. आफ्टर 1 ओव्हर वी कॅन सी बॅटिंग टीम 16 for none. नेक्स्ट ओवर डालेंगे वेद. $24 balls to go and required 733, अर्थातच 73 धावा, 73 to win from 24 balls. Required run rate almost 17.5 per over. Quite difficult to chase down. पण स्पर्धेमध्ये खेळात आपण नेहमी म्हणत असतो की अगदी कोणतंही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी गॅरंटी शाश्वती देत नसतं. लेट अस सी कसा संघर्ष होईल, कशी फाईट करतील बॅटिंग करणारी टीम. अँड अमोल very good striker of the ball on a strike. पहिला ball, it's up in the air, up and down into the crowd, and this is your 6. Look at this screen, we can see as a action replay, a full toss ball converted well. It's got the treatment as well. Ved यांच्यावर चढवलेला हा पहिला हल्ला, षटकार, धावसंख्या 22, 22 पे एक बॉल दूसरे ओवर का. दूसरा बॉलर वेद स्ट्राइक पे है अमोल, और ये शॉट मारने की कोशिश, और फील्डर मौजूद है वहां पे. दो रन मिलेंगे. स्कोर हुआ 20-24. 1 ओवर 2 बॉल. तीसरा बॉल डालेंगे स्ट्राइक पे अमोल, और स्ट्रेट मारने की कोशिश, और ये बॉल सीमा रेखे के बाहर 4 रन के लिए. व्ही शेप मध्ये फटका सजवलाय, अप्रतिम शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलं या बॉलला. पाहायला मिळेल आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये. वी कॅन क्लिअरली सी दिस इज अ क्लीन हिट wherein we can see there was a fielder at short cover point, short extra cover, wherein ball passes through the bowler towards deep long off. Another 4 considered with the bat. Next ball, half tracker, pull करायचं होतं. There is a gap between bat and ball, and that should be leg by run. Umpires पंचांचा डिसिजन आलाय. Age 1 run considered with the bat, wherein now the equation is 20 balls to go and required 60 to win. 20 गेंदे 60 रनों की जरूरत. Next ball, or pitch ball, edge and gone. Yes it is. Umpire raised the finger and batsman is declared as OUT, out. इसी तरह फर्स्ट विकेट लेने में कामयाब हुए वेद. नेक्स्ट बैट्समैन स्वप्निल काप से. विकेट कीपर का स्ट्राइक पे रहेंगे स्वप्निल काप से. अच्छा ओवर डाल रहे हैं वेद. कम बैक इन द गेम. 19 पे 16 की जरूरत. लास्ट बॉल ऑफ दिस सेकंड ओवर. बैटिंग पे है स्वप्निल. बॉल टू स्वप्निल, लाइन शॉट खेलना चाहते थे लेकिन बॉल को कनेक्ट नहीं कर पाए. 18 गेंदे 60 रन की जरूरत. पाहायला मिळेल आपल्याला स्क्रीनवर प्रेक्षक यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. वी ऑल आर एन्जॉयिंग द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. स्पर्धेचा पहिला दिवस, स्पर्धेतील काही 7वी मॅच आपण आज कव्हर करतोय. कॉन्सर्टो प्रायव्हेट लिमिटेड ऑर्गनाइज CPL कॉन्सर्टो
प्रीमियर लीग. ओव्हरऑल 10 संघांचा समावेश. दिस इव्हेंट इज कन्सिस्ट ऑफ ओव्हरऑल 10 individual teams owned by 10 individual owners, where you can see it's a collective efforts of management. ये सक्सेसफुल स्पर्धा आपल्याला पाहायला मिलती है. इक्वेशन 18 गेंदे 60 रनों की जरूरत. थर्ड ओवर डालेंगे विशाल उत्तेकर. स्ट्राइक पे रहेंगे अमोल. फर्स्ट बॉल टू अमोल एंड ये पूरा वेल शॉट. 6 रनों के लिए जबरदस्त शॉट वह अमोल. कोशिश कर रहे हैं स्कोर बीट करने की, अपना इंडिविजुअल एफर्ट डाल रहे. नेक्स्ट बॉल बाय विशाल टू अमोल. अगेन शॉट मारा है लेकिन फील्डर मौजूद है वहां पे. 2 रन लेने की कोशिश और ये 2 रन लेने में कामयाब हुए. 2 रन एक्स्ट्रा 2 रन मिले उनको. टोटल स्कोर हुआ 37. 16 पे 52. 16 पे 52 की जरूरत है जीतने के लिए. और दिल्ली अभी बहुत दूर है. 16 गेंदे 52 रन की जरूरत. और फुलर लेन्स अ बॉल पिक केला. इट्स अप इन द एयर. फील्डर अंडरनीथ. कैच इज ड्रॉप. Another drop catch in the middle. The opportunity been given to the batsman now. Another 2 runs considered with the bat as a result of a misfielding. Now total score 39 on the scoreboard for the loss of 1 wicket after 2 overs. So during third over in progress. Now the equation is 15 balls to go and required 50 to win. 15 गेंदे 50 रनों की जरूरत. बैटिंग टीम around the wicket. Next ball, lower full toss. Very good bowling, quicker, clever, and that should be another fair ball. Dot ball, बिंदी गेंद. 14 गेंदे और 50 रनों की जरूरत. सायकोलॉजिकल इम्पॅक्ट, प्रेशर, दबाव इंक्रीज होताना आपल्याला पाहायला मिळतोय अराउंड द विकेट. फिरून मारलाय. दिस टाइम इट क्लिअर द डिस्टन्स. वेल प्लेस्ड and it's into the stands now. Look at the screen how he execute the ball. बॉलला येऊ दिलं. त्यानंतर बॅट फिरवली. षटकाराला धावसंख्या पोहोचली 45 वर. नाव इक्वेशन इज 13 गेंदे and 44 रनों की जरूरत. 13 balls to go and required 44 to win. प्रेशर रिलीज करणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे, जिथे बॅट्समन ऑन ऑफ फायर आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज मिस्टर अमोल. यह षटकार इस ओवर का लास्ट बॉल भाई विशाल उत्तेकर. और एक झटका आने वाला है ऐसा लग रहा है. अमोल पूरा एकदम स्ट्राइक फुल स्ट्रेंथ के साथ वेट कर रहे हैं. Amol is batting on 4-0 and this is the again he has 6-headed almost on a 50 and he has nice batting, beautifully well played. The batsman looking very confident, very balanced. What a timing that was. Magnificent batting analysis. Now equation is 38 to win from 2 overs. 12 balls to go and required 38 to win. 2 षटक म्हणजे 2 ओव्हर्स 38 धावा स्क्रीनवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड न खेळ करत असताना मिस्टर अमोल. And the new batsman in at number 3, newly joined Mr. Swapnil. He yet to open his account with the bat. Let us see how he gonna contribute and he gonna build and partnership with man in form Mr. Amol. नेक्स्ट ओवर डालेंगे वेद. स्ट्राइक पे है स्वप्निल और ये शॉट मारने की कोशिश. बॉल हवा में, कोई फील्डर वहां पे मौजूद नहीं है.
एक ही रन निकाला, 2 रन निकाल सकते थे, कोशिश भी नहीं की, लेकिन स्ट्राइक देना था अमोल को। अमोल की बैट से छक्के आ रहे, 6 पे 6 मार रहे हैं अमोल। तो स्वप्निल चाहते थे कि उनको स्ट्राइक देना चाहिए, इसके लिए 1 रन नहीं निकाला। लेट्स सी नेक्स्ट बॉल में क्या कमाल करते हैं अमोल। लेट्स सी इस इवेंट का दूसरा अर्धशतक यानी कि अजून एक 50 येईल का। मिस्टर अमोल ऑन अ स्ट्राइक इज बैटिंग ऑन 46. It drives well, clear the mid off fielder outside the 30-yard circle. There was a fielder, fielded well, and batsman Swapnil was short of his crease while running between the wickets, and umpire says that's run out. चला न्यू बॅट्समन, मेक इट फास्ट. मॅच मध्ये घमासान, मॅच मध्ये अजून एक 50 धावांच्या कर तर मी म्हणेन उंबरठ्यावर आहे. इज अप्रोचिंग टुवर्ड्स हिज मेडन 50. मिस्टर अमोल बैटिंग ऑन 47. Will he be able to make his maiden 50 of the event or not? That is a question. Let's see. What do you think, sir? He's batting on 47. Amol on a strike. He is a firepower batsman. If he gets his maiden 50, he's gonna celebrate the moment. Oh, across the line, misses by inches. Another dot ball. Dot ball percentage वाढलेत. बॅट्समनचं नाव सांगा. ऑरेंज आर्मी. नॉन स्ट्रायकरचा कोण आहे बॅट्समन? नो बॉल का इशारा. हिट कर, फ्री हिट पे आने वाला है. फ्री हिट का है, फ्री हिट का चांस है. देखते हैं अमोल क्या करते हैं. अमोल इज बैटिंग ऑन 48. Just 2 runs short of his 50. Let's see. Let's get ready to celebrate the memorable moment. And here it is. And this is Biggie maximum and a 50-run knock by Mr. Amol. A big and a upload for Amol, please. All around here, Concerto Premier League, a magnificent batting. Tremendous, attractive, charming, beautiful. Amol, look at the camera and just celebrate the moment. Raise your bat and accept the acknowledgement all around here. A big round of applause, please. Everyone. What a knock. क्या कहना चाहोगे सर? 53 runs. What a batting. Team running towards. Need 28 runs in 8 balls. जब तक अमोल है उम्मीदें कायम है. Next ball by way to Amol. Let's see Amol again hit, but ball in air. Fielder is there. Let's see. How about is the drop catch? Miss fielding. इसी बीच 2 रन, 7 गेंदें, 26 रनों की जरूरत. मैच में अभी भी ऑरेंज आर्मी लाइव दिख रही है. 7 balls to go and required, still 26 to win. It's drive well through the bowler towards long off reason. It's just a single. Amol will keep the strike with him to face final slog. 6 balls, and the equation is 6 balls to go and required 25 to win. 6 balls to go and 25 to win. कुठेतरी प्रयत्न असेल अंबोल यांना स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचा. 6 बॉल 25 रनांची आवश्यकता आहे आणि ज्या प्रकारे ते खेळत आहेत कदाचित शक्य आहे
थोडेसे थकलेले आहेत, सर पण अमोल हा सामना जिंकून देईल का? दॅट इज अ क्वेश्चन. अपेक्षा तर सगळ्यांनाच आहे. अपेक्षा असणार आहे. विल द कीप द हीट अप ऑफ दिस मॅच एज वेल? लेट अस सी. Mr. Amol, a firepower batsman, is batting on. Still 50 plus knock. He is on strike. Now equation is 6 balls to go and required 25 to win. कुठेतरी दोन्ही संघ प्रेशर मध्ये आहेत आणि दोघांनाही आपली पहिली मॅच दोन्ही संघ पहिली मॅच हरलेले आहेत. तर ही टीम दोन्ही संघांना जिंकायची आहे जर त्यांना पुढे जायचं आहे तर. अमोल आपल्या टीमला जिंकवू शकतील का, हाच सर्वांना प्रश्न आहे. चला फिल्डिंग सजवून घ्या प्लीज. फिल्डिंग टीम मेक इट फास्ट. 6 गेंदे 25 रनों की जरूरत. 6 बॉल 25 रन टू विन. लवकरात लवकर सामन्यास सुरुवात करावी. आपल्याला वेळेचे बंधन आहे, जास्त वेळ घेऊ नये. पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर खेळाडूंना सामना सुरुवात करण्यास सांगावे. 6 बॉल 25 रन. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत आकाश पिंपळे. आकाश पिंपळे यांची मागच्या इनिंगला खूप षटकार आणि चौकार पडले होते आकाश पिंपळेला, आणि अशा डेथ ओव्हरमध्ये साधारण मागच्या मॅचला अंदाजे 27 रन दिले होते त्यांनी एका ओव्हरला, आणि आता पुन्हा आकाशच्या हातात दिले. तर आकाशला स्वतःला सिद्ध करायचं आहे की त्यांना त्यांच्यावरचा लागलेला डाग पुसायचा आहे. लवकरात लवकर सामन्यास सुरुवात करावी. आपल्याला वेळेचे बंधन आहे. लास्ट ओव्हर. 1 ओव्हर 25 रनांची आवश्यकता. आकाश पिंपळे टू बॉल. अमोल ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू घेऊन येत आहेत आकाश. आकाश पिंपळे. पहिला चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट साइडला फिरवलेला आहे आणि हा चौकाराने सुरुवात केलेली आहे. कुठेतरी आपल्या टीमला विजयाच्या दिशेने नेताना अमोल. आकाश यांच्यावर सध्या प्रचंड प्रेशर. दुसरा चेंडू आकाश यांचा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. कुठेतरी अशा टेक्निकल बॉल्सची आवश्यकता जिकडे केवळ 1 किंवा 2 रन मिळतील. गचाळ असे क्षेत्ररक्षण. मिसफिल्डचा शो आणि 4 रन घेण्याचा प्रयत्न आणि 4 रन घेण्यात यश आलेले आहे. ऑरेंज आर्मी इज ऑन फायर. अशा मोक्याच्या क्षणी चुका करून चालणार नाहीये, त्याची नोंद घ्यावी. 4 बॉल 17 रनांची आवश्यकता, आणि अशा चुका महागात पडू शकतात पिच डॉमिनर्सला, ह्याची नोंद घ्यावी. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. 4 balls to go and required 17 to win. The game is still on. The game is still 50-50. The game is still balanced. काही होऊ शकतं अशा वळणावर ही मॅच, की आता काही होऊ शकतं. वाईड बॉल. कुठेतरी बॉलरवर प्रेशर आलेलं आहे. कुठेतरी त्यालाही आपल्या टीमला जिंकवायचं आहे. बॉलर ही प्रेशर खाली आणि फलंदाज सुद्धा प्रेशर खालीच आहे, आणि अशा प्रेशरनं तर मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 4 गेंदे 16 रनों की जरूरत. ये गेंद वाईड बॉल. 2 बॉल वाईड टाकलेत आकाश यांनी. कुठेतरी लाईन हरवलेली दिसत आहेत. कदाचित 3 प्लेट बिर्याणी खायला नको होती आकाश पिंपळे. चेंडू अगेन वाईड.
थोडंसं पार्ड ऑरेंज आर्मीच्या साईडने झुकताना दिसतंय. मॅच मध्ये शिरकाव केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं ऑरेंज आर्मीनं 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 4 गेंदे 14 रनों की जरूरत. The game is still on. Amol is on strike. A very good striker of the ball. This is your ball. Strikes well. That is just a single. Try for a second and very good running between the wickets as well. Good calling, good communication, good conversation between two batters in the middle, and we can see another couple of runs with the bat. आणि 2 रन संख्या पुढे जाईल. 3 गेंदे और अभी 3 चौके. अर्थातच 3 चेंडू 12 धावा म्हणजेच 3 चेंडू मध्ये 2 षटकार हे ठोकावे लागतील. आणि हा फुल टॉस बॉल टाकत सिक्सरच्या दिशेने चेंडू फिरवलेला आहे आणि हा नो बॉलचा पंचांचा इशारा आणि नो ओव्हर 6. कुठेतरी चूक झालेली आहे असं म्हणता येईल आकाश यांच्याकडून. कुठेतरी अंडर प्रेशर जात आहेत. अशा वेळी अशी चूक खूप महागात पडू शकते कन्सर्टो पिच डॉमिनर्स यांना. ऑलमोस्ट मॅच मात्र पाहिली तर सर 3 चेंडूने 5 धावा आली. अशा प्रेशर मध्ये मोठमोठ्या खेळाडूंची सिट्टी वाजताना आम्ही नेहमी पाहिले. नक्कीच नक्कीच. अगदी लॅक ऑफ प्रॅक्टिस करत आहेत. सराव तितका सराव नाही आपल्या खेळाडूंकडे. अगदी नेहमीच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऑफिस वर्क मध्ये बिझी असताना चांगला प्रयत्न झाला. अजून मॅच अजूनही फिरली. जसं बघितलं तर अजूनही एखादा चेंडू जर का डॉट आला नसेल तर मॅच मध्ये येईल. येस मॅच अजूनही प्रेशर काही येऊ शकतं अशा टर्नर. अतिशय रोमांचक अशा टर्नर. करंट सिच्युएशन इज बॅट्समन हॅज अ लायसन्स टू हिट द बॉल ॲट एनी कॉर्नर ऑफ द ग्राउंड बिकॉज दिस इज अ फ्री हिट बॉल. येस एक संधी आहे ऑरेंज आर्मी यांना. आणि पुन्हा एकदा नो वर वाईड टाकलेला आहे. फ्री हिट वर वाईड बॉल टाकलेला आहे. तर फ्री हिट कंटिन्यू राहील. आणि ह्या ओव्हरला अतिरिक्त धावा खूप आल्यात. कदाचित अंडर प्रेशरमुळे आल्या असाव्यात किंवा नशीब खराब असू शकतं असे आपण बोलू शकतो. वाईटची एक अतिरिक्त धावा. 3 बॉलमध्ये 4 रन हवेत. केवळ 4 रनांची आवश्यकता आणि हा फ्री हिटचा बॉल. आणि पुन्हा एकदा फ्री हिटवर सुद्धा नो बॉल टाकलेला आहे आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. आणि 2 नो बॉल टाकल्यामुळे ओव्हर कट होईल कदाचित. 3 चेंडूंमध्ये केवळ 1 रनाची आवश्यकता आहे आणि ऑरेंज आर्मी ऑलमोस्ट ही मॅच जिंकलेली आहे. बघूया कोणी फॉर्च्यून घेऊन येईल का. कारण गोलंदाज तर बदललाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. येस नेक्स्ट बॉल फ्री हिट. 3 गेंदे सिर्फ 1 रन की जरूरत है. तुम्ही इनिंगच्या सुरुवातीला पाहिलं तर काहीच अशक्य असं टार्गेट होतं. 12 गेंदे 38 रनों की जरूरत थी. फिर 6 गेंदे ऑलमोस्ट 17 रनों की जरूरत थी. अब 3 गेंदे और सिर्फ 1 रन जस्ट 1 टू विन. ऊपर से फ्री हिट है. तो म्हणजे हायेस्ट चेजिंग स्कोर होता हा CPL 2025 आणि यशस्वीरित्या ऑरेंज आर्मीने तो पार केलेला आहे. आणि हा वाईड बॉल आणि अशा प्रकारे ऑरेंज आर्मी जिंकलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ऑरेंज आर्मीसाठी. आणि हे सेलिब्रेशन जोरदार प्रेक्षकांच्या टाळ्या. अशक्य असते टार्गेट त्यांनी अचीव केलेले आहे. 89 रन्स. सुंदर अशी खेळी होती. षटकार आणि चौकारांचा भरमार होता. रोमांचक अशी मॅच होती. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मॅन ऑफ द मॅच अमोल. मॅन ऑफ द मॅच अमोल याच्यासाठी इंडिव्हिज्युअल स्कोर अमोल यांचा 74 रन्स आहेत. 74 रन्स. ओव्हर संपल्या म्हणून नाही तर सेंचुरी मारली असती अमोल यांनी. असेच लक्षणं होती. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अमोल यांच्यासाठी. आपल्या टीमला जिंकवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अमोल यांच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. मॅन ऑफ द मॅच अमोल. जितेश सरांना विनंती करेल की त्यांनी अमोल यांना मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड द्यावं. अमोल यावेळीचे मॅन ऑफ द मॅच. जितेश नायर यांना विनंती आहे की त्यांनी अमोल यांना मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड देऊन सन्मानित करावं. जितेश नायर. अमोल यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. वैयक्तिक असा सर्वोच्च स्कोर CPL 2025चा
आणि सर्वोच्च स्कोर चेस केलेला आहे ऑरेंज आर्मी यांनी. जोरदार आहे टीम साठी आणि अमोलसाठी. सेलिब्रेशन तुम्ही बघू शकता. पाहायला मिळते आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा 50वा जित- अमोल स्टेजवर- हुडे जितेश सरांना विनंती करेन की हाफ सेंचुरी. मिस्टर 50 मिस्टर अमोल. व्हाट अ नॉक. मॅग्निफिसेंट बॅटिंग. आवाज ऐकू शकता तुम्ही, आवाज ऐकू शकता. परफॉर्मन्स अप्रिसिएशन. सॉलिड एंटरटेनर विथ द बॅट. मिस्टर अमोल मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कॅमेरा वर्क अविनाशचा. संपूर्ण जितेश सर 50 धावांचं नॉक आम्ही पाहिलं. अमोल यांना सन्मानित करताना जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. 3 cheers for अमोल. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! क्या बात है, क्या बात है. व्हाट अ सेलिब्रेशन दिस इज. दिस इज कॉल्ड क्रिकेट.